अमरावती शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी आज सेवा बंद आंदोलन करत राज्य सरकारच्या प्रस्तावाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देण्याच्या प्रस्तावाला आयएमने तीव्र विरोध दर्शविला आहे। डॉक्टरांचे म्हणणे आहे की हा निर्णय रुग्णांच्या सुरक्षिततेकरिता धोकादायक ठरू शकतो। पाहूया याबाबत हा संपूर्ण रिपोर्ट। अमरावती शहरात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी सेवा बंद आंदोलन करत हातात बॅनर आणि फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे। सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी देऊन आधुनिक वैद्यक करण्यास परवानगी देण्याच्या प्रस्तावाविरोधात डॉक्टरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। आयएमएच्या म्हणण्यानुसार केवळ एका वर्षाचा सीसीएमपी अभ्यासक्रम हा एमबीबीएस शिक्षण आणि क्लिनिकल प्रशिक्षणाची जागा घेऊ शकत नाही। या निर्णयामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो। तसेच पुराव्यावर आधारित आधुनिक वैद्यकीय सेवेचा दर्जा कमी होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे। एमएमबी नोंदणी मिळण्यास सामान्य नागरिकांमध्ये सीसीएमपी पात्रता असलेले डॉक्टर आणि एमबीबीएस डॉक्टर यांच्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही आंदोलनकर्त्यांनी सांगितलेत। याशिवाय हा विषय सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अंतिम निर्णय येईपर्यंत कोणतीही अंमलबजावणी करू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे। बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी आधीच महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेत असल्याने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये दुहेरी नोंदणीची आवश्यकता नसल्याचाही मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे। या आंदोलन दरम्यान मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे निवेदन पाठवून सीसीएमपी पात्रता असलेल्या बीएचएमएस डॉक्टरांची एमएमसी मधील नोंदणी तातडीने स्थगित ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। डॉक्टरांनी रुग्णांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक वैद्यकीय शिक्षणाचे मानदंड कायम ठेवण्याचे आवाहनही सरकारला केले आहेत। मोर्चा काढायचं कारण असं की हा मोर्चा फक्त अमरावती लेवलचा नाही आहे, महाराष्ट्र आयएमएचं काम बंद आंदोलन आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास 241 ब्रांचेस आहे आयएमएच्या, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या 241 ब्रांचमध्ये काम बंद आंदोलन सुरू आहे। आणि एवढंच इंडियन मेडिकल असोसिएशन पुरतंच मर्यादित नाही तर माड पण याच्यात इन्वॉल्ड आहे। जे एमबीबीएस केल्यानंतर इंटर्न्स आहे ते पण इन्वॉल्ड आहे आणि त्याच्यानंतर टीचर्स असोसिएशन इन्वॉल्ड आहे आणि मॅगमो जे मेडिकल ऑफिसर असतात ते पण इन्वॉल्ड आहे। मी डॉक्टर वसंत तुंगे नॅशनल आयएमएचा जॉईंट सेक्रेटरी आहे। दिनेश वाघाडे हे अध्यक्ष आहे अमरावती ब्रांच आयएमएचे। विक्रम वानखडे हे सचिव आहे इंडियन मेडिकल असोसिएशन अमरावती ब्रांचचे आणि संदीप दानकडे हे प्रेसिडेंट पुढच्या वर्षी अध्यक्ष राहणार आहे आपल्या अमरावती ब्रांचचे। विषय असा आहे की हे जे सगळं करतो आहे मी रुग्णांच्या हितासाठी करतो आहे आणि रुग्णांना हे कळलं पाहिजे, कॉमन लोकांना हे कळलं पाहिजे सीसीएमपी काय आहे। सीसीएमपी हा सर्टिफिकेट कोर्स ऑफ मेडिकल फार्मॅकॉलॉजी, मॉडर्न फार्मॅकॉलॉजी आणि तेही माहीत आहे का फक्त 1 वर्षाचा कोर्स आहे आणि 1 वर्षाचा कोर्स असताना इनमिन आठवड्यातून 2 लेक्चर अटेंड करतात। 2 लेक्चरही अटेंड करतात तर 1 तासाचं होत नाही, काही अब्सेंट असतात, फक्त 52 क्लासेस होतात त्यांचे। आता 52 क्लासेसमध्ये पूर्ण फार्मॅकॉलॉजी जे दीड वर्ष वाचतो, मेडिसिन एवढे वर्ष वाचतो, हे जर वाचणं एमबीबीएसच्या मुलांना 5-4.5 वर्षे लागते, नंतर इंटर्नशिप, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन मिळते। यांचं म्हणणं असं आहे की आमचा हा बीएचएमएसचं तर आमच्या काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे, पण हा 52 लेक्चरचा कोर्स सर्टिफिकेट कोर्स अटेंड केल्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये आमचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे। आता ही संघटना कोणती आहे? एमबीबीएस संघटना ही अशी आहे की ॲलोपॅथीची आहे, मॉडर्न मेडिसिन म्हणजे। होमिओपॅथी ही संघटना आहे होमिओपॅथी लोकांची, आयुर्वेदिकची, डेंटलची, सगळ्यांचे वेगवेगळे काउन्सिल आहे। त्या काउन्सिलमध्ये त्यांनी काम करावं। आम्ही सगळ्या काउन्सिलचा रिस्पेक्ट करतो, सगळ्या पॅथीचा रिस्पेक्ट करतो। उलट अर्थी आमच्यापेक्षा होमिओपॅथी आहे ना आयुर्वेदिक जुनी पॅथी आहे, उलट त्यांच्याकडेही ओढा पेशंटचा असतो, ते पण कमवत असतात, तो विषय नाही आणि ते पण सेवा देत असतात। आम्ही त्यांचा सगळ्यांची इज्जत करतो। तर आमचा प्रश्न हाच आहे की भारतात कुठेच असं घडलं नाही, फक्त महाराष्ट्रात घडलं आणि महाराष्ट्रात असं कसं घडलं म्हणजे मिक्सोपॅथी, अरे क्रॉसपॅथी, जे की आपण झोला डॉक्टर म्हणून माहीत आहे का पकडायला पाहिजे, त्यांचे काम त्यांच्याकडून माहीत आहे का डॉक्टर की करू देऊ नये, याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। पण सरकार जर या गोष्टीला प्रोत्साहन देत असेल की होमिओपॅथीवाल्यांनी ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करा। आता ॲलोपॅथीमध्ये जातानाही तुम्हाला माहिती नसेल
की 720 पैकी 720 मार्क मिळवणारे आणि 600च्या वर मार्क मिळवणारे पोरं MBBS होत असतात. आता मला आता वाईट वाटून घेऊ नये. आता कोणी माहिती आहे का, एखाद्या तहसीलदारानं कलेक्टरसोबत किंवा एखाद्या BDOनी कलेक्टरसोबत कंपॅरिझन करणं हे योग्य नाही आहे. सर, त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मग मागण्या पूर्ण जर झाल्या नाही तर बेमुदत आमचं आंदोलन हे राहणार आहे. आणि एवढंच नाही तर नॅशनल प्रेसिडेंट डॉक्टर अनिल नाईक आहे, त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. सगळ्या स्टेटमध्ये हे पसरणार आहे आणि स्टेटमध्ये पसरल्यानंतर हायकोर्टात रिझल्ट पेंडिंग आहे. हायकोर्टाचा रिझल्ट येऊ द्या. हायकोर्टाचा रिझल्ट आल्यानंतर आम्हाला नंतर काय स्टेप घेता येते, आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. म्हणून मला असं वाटते की सरकारने पूर्णतः हा CCMP कोर्सेस स्क्रॅप करायला पाहिजे. फक्त महाराष्ट्रात आहे आणि अशा गोष्टीला, अशा मिक्सोपॅथीला, क्रॉसपॅथीला खतपाणी देऊ नये. आणि रुग्णांना कळलं पाहिजे आणि त्यांना सांगा हे आम्ही काय करतो. मला असं वाटतं 10वी पास झालेला आणि 10वी नापासवाल्यालाही हे कळेल की हे चुकीचं करून राहिलं सरकार. म्हणून आमचं रुग्ण आहेत तर ते जनरल हॉस्पिटल सुरू आहे, डफरीन सुरू आहे, त्याच्यानंतर पंजाबराव देशमुख मेडिकल सुरू आहे. आणि आमचं जे स्वतःचे क्लिनिक आहे, स्वतःचे हॉस्पिटल सगळे बंद आहे. सगळे सहभागी आहे आणि अमरावतीतच नाही पूर्ण महाराष्ट्रात सहभागी आहे. रुग्णांना त्रास, आता रुग्णांनी आमच्या बाजूने यावं आणि आजच्या आज संप सरकार करून मिटून घ्या हेच तर आमचं सांगणं आहे की दे मस्ट गेट ॲक्च्युली. नाही, रुग्णांची सेवा आम्ही फोन येऊन राहिले तर आम्ही ट्रान्सफर लवकर करून राहिलो. जिथं जिथं आमच्या सेवा उपलब्ध आहे, डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध आहे, त्याच्यासाठी आम्ही आता डॉक्टर किती प्रेसियस आहे. या डॉक्टर प्रेसियस असताना सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. CCMP नोंदणीच्या मुद्द्यावरनं अमरावतीत डॉक्टरांचे आंदोलन आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. सरकार या मागण्यांवर काय भूमिका घेणार आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुढे काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.